एक गोष्टीचं म्हणा एक अभिमान वाटतं. माझ्या आजोबांनी पण फायनल मारली, माझ्या वडिलांनी पण मारली फायनल, आणि तिसरी पिढी आहे माझी आहे तुमची. आणि मी पण आज फायनल मारून दाखवते. अच्छा, म्हणजे तुमच्या बैलांच्या घरानंच बैलगाडीच्या बैलगाडी क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये आहे आणि त्यांनी आज खरोखर खरोखर बैलांनी आपण दाखवतो. नाव करून दाखवलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज खार आंबोली मुरुडचं माती बंदर आहे, तिथे आज दुसरी शर्यत झाली आणि त्या शर्यतीमध्ये फायनलचे 1 नंबरचे मानकरी तुम्ही झालात. तर खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे. शुभेच्छा देतो मी तुम्हाला. गाडीचं नाव काय होतं आपल्या? दीपेश दिलीप दिवेकर. दोन्ही बैलांची नावं काय? त्याचं नाव वाशी आहे, छब्या. वर्षा आणि छब्या. काय झालेलं होतं ते म्हणजे फायनल मध्ये आला, 1 नंबर मारला. पहिल्या अगोदरला पहिल्या फर्स्ट मध्ये राऊंड झाला गाड्यांचा. त्याच्यामध्ये आपल्या गाडीने हायेस्टला टायमिंग 3 मिनिटाचा टायमिंग दिला होता, पण एक गाडीच्या मुलं माझी गाडी त्या टायमात ती बाहेर गेली होती. अच्छा. आणि तो आज बैलांनी माझ्या तो दाखवून दिला टायमिंग, म्हणजे आज गाडी नंबराला लागली. म्हणजे मागची जी चूक झाली ती आज भरून काढली बैलांबद्दल काय सांगाल? बैलांबद्दल एकदम बैल माझे म्हणजे कसे आहेत, मारायला नाहीत. मेन गोष्ट म्हणजे माझ्या घरातली पण सर्व बैलांसाठी आई वडील सगळं खूप प्रेम आहे. बैलांची म्हणजे खरेदी कुठून केलेली आहे? हे दोन्ही कर्नाटक कोल्हापूरचे. म्हणजे दोन्ही बैल, हा बैल नावाजलेला आहे चेअरमॅन वशा. दोन्ही एकच मालकाचे बैल आहेत. दोन्ही म्हणजे घेतलेत कोल्हापूरमधून, एकच मालकाचे, एकाच जागेवर घेतले. गाडी कोणी हाकललेली होती? माझा भाऊ प्रवीण खेडेकर, म्हणजे त्याचा मुलगा यांनी हाकललेली होती गाडी. त्याचा जास्त या बैलांसाठी मेहनतीचा वाटा जास्त आहे. अच्छा, म्हणजे त्यांची मेहनत जास्त आहे गाडीसाठी. त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे त्यांनी पहिल्यापासूनच गाडी हाकलतात की आता म्हणजे गाडी हाकलायला त्यांनी म्हणजे खरं तर बोलायला गेला तर तो असा एक म्हणजे सख्या भावासारखं माझ्यासोबत म्हणजे त्याप्रमाणे सोबत आहेत ते. पहिल्या गोष्टीचं म्हणा एक अभिमान वाटतं. माझ्या आजोबांनी पण फायनल मारली, माझ्या वडिलांनी पण मारली फायनल, आणि तिसरी पिढी आहे माझी आहे तुमची, आणि मी पण आज फायनल मारून दाखवते. अच्छा, म्हणजे घरानंच बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये आहे आणि त्यांनी आज खरोखर आपण दाखवतो, नाव करून दाखवलं. बैलांचं पुढे कसं असणार आहे? म्हणजे गाडीचं तुमचं मी विचारेल की अजून शर्यती आहे, त्यामध्ये गाडी कशी धावताना दिसेल तेव्हा? गाडी चांगलीच, खूप चांगली. त्याच्यामध्ये अजून एक वाढ दिसेल, आणि अजून एक आपण दुसऱ्या बैलाची पण खरेदी केलेली आहे. त्यामध्ये आणखी गाडीत थोडा वाढ दिसेल. रायगड मधलं बघायला गेलं तर एक मानाचं माती बंदर आहे, ते म्हणजे 7-8. त्या 7-8 मध्ये जाऊन कधी गुलाल मारण्याची इच्छा असेल तुमची? 7 मध्ये अजूनपर्यंत आम्ही गेलेलं नाही, पण जेव्हा आमच्या आजोबांच्या आजचा बैल एक होता, ते साखर काढायला दिला होता बैल. साखर काढा मोजम शेटना दिला होता. मोजम शेटनी साखर काढायला दिला होता तिकडं, आणि त्यांनी तिथं फायनल मारलेली आहे त्या बैलांनी. म्हणजे तुमच्या साखरकरच्या इथं फायनल मारलेली आहे. फायनल मोरा काला मोरा बैल होता. अच्छा, पण तुमची पण इच्छा आहे की कधीतरी जाऊन आपण 100% मारा? तुम्ही काय सांगाल? आज गाडी हाकललीत आणि गाडी 1 नंबरची मानकरी झाली, गुलालाची मानकरी झाली. गाडी म्हणजे सुटताना मी गाडी पुढेच ठेवली होती, नंतर खुंट्यावर गाडी दुसरी घेतली, हातून टर्न करून गाडी धावली. हा बैल 1 नंबर चांगला एकदम अंगावरती येऊन गाडी पळाली. अंगावरती म्हणजे काय टशन कशी झालेली होती? कारण की गाडीचा एक बैलाचा म्हणजे माझ्या बैलांचं एक वैशिष्ट्य, दुसऱ्यांच्या बैलांना बैल पकडायला लागतात 2-2, 3-3 वाजता. माझ्या बैल रेषेवर जरी उभी केलं ना, तरी एकटा ड्रायव्हर तू गाडी हँडल करू शकतो. एकटा ड्रायव्हर हा बैल चल बोलायशिवाय पुढे जाऊ शकत नाही बैला, एवढी बाकी गॅरंटी आहे. दोन्ही बैल का? म्हणजे हा बैल तुम्ही कधी घेतलेला होता? हा गेल्या वर्षी घेतला, त्याच्या आदल्या वर्षी घेतला तो. त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे हा जुना म्हणजे नवीन. शिमी गेल्या वर्षी लगभग तरी पण एक 2-3 नंबर असे 7-8 नंबर भेटले आपल्याला गेल्या वर्षी. तुमच्या मते म्हणजे तुमची अशी इच्छा असेलच कधीतरी, एखादं असं कोणतं मैदान तुमच्या दोन्ही बैलांनी मारून दाखवलं जे अजूनपर्यंत आठवणीत आहे तुमच्या? दिव्यागडचं मैदान आहे कंपल्सरी. माझी दिव्यागर मध्ये एक ती अशी हे आहे, दिव्यागर मधला आजोबांच्या ह्याच्यापासून आम्ही गाडी तिथे त्या बांधात हाकलतो गाडी. अजूनपर्यंत परत गाडी त्या बांधातून आपली खाली गाडी आलेली नाही, कधीच नाही गाडी. सतत गाडी तिथं गुलाल घेऊन सुंदर निकाल देतात. आणि तुम्ही गेल्या वर्षी आपला तिथूनच दिव्यागर बंधातूनच गुलालाची स्टार्ट झाली. म्हणजे सुरुवात तुमची तिथून झाली. माती बंदराबद्दल तुम्ही काय सांगाल? हा माती बंदरामध्ये आज पहिल्यांदाच फायनल, म्हणजे दुसऱ्यांदा उतरली गाडी फायनल, आणि पहिलाच फायनलचा आपण गुलालाचा मानकरी झाला. बंदर हा 1 नंबर आहे. बंदर
आणि का पब्लिकला उभ्यासाठी हा बांध आहे ना, त्याच्यामुळे आकर्षक बंदर दिसते तुमचं. आकर्षक म्हणजे जे बघणारे असतात, मी सांगेल की हा. मित्रांनो, बघणाऱ्यांसाठी खरं हे माती बंदर आहे. जेव्हा तुम्ही शर्यत प्रत्यक्षात बघायला याल तेव्हा दिसेल तुम्हाला की बरोबर शर्यत बघण्यासाठी खूप सुंदर असं हे सुंदर. माती बंदर आहे. तर खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला. मी शुभेच्छा देतो तुम्हाला. येणारे पुढचा प्रवास असेल तुमचा किंवा येणाऱ्या जेवढ्या पण शर्यत आहेत तिथे तुम्ही असेच गुलालाचे मानकरी होत राहा, त्यासाठी मी शुभेच्छा देतो. तर खूप सुंदर अशी मुलाखत झालेली आहे, खूप सुंदर असा दादांचा निकाल लागलेला आहे. तर मुलाखत मी इथे संपवतो. बाय, विश यू वेल, बाय. चला, थँक्यू.